तर नमस्कार मैत्रिणींनो, आज रजतला शाळेत सोडायला जाताना ह्या सावित्रीच्या लेकी दिसल्या. तर आज होती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये कार्यक्रम होता छोटासा आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बसवण्यात आलं होतं. थोडीशी लाज वाटत होती, पण म्हटलं ठीक आहे, आपण तरी असा अनुभव कधी घेणार आहोत. तर हा व्हिडिओ टाकायला मला मला जरा 2 दिवस उशीर झालेला आहे, कारण कालच्या व्हिडिओला 2-3 वेळेस कॉपीराईट आलं. त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला डबल एडिट करून टाकावा लागला. नंतर आम्ही सावित्रीबाई फुले यांना अभिवंदन करून घरी आलो आणि हे माझे ज्योती आलते, जे वेणू घरभर घालून फिरत होती. छान आहेत ज्योती आणि मला व्यवस्थित बसतात पण. आज सोमवार असल्यामुळं भाजीपाला आणला होता आणि तेच निवडायचं माझं काम चाललं होतं. इकडं दीदी मसाले भात बनवत होती आणि आज कवटाची चटणी बनवायची होती. त्याच्यामुळे दीदीला याच्यामधल्या बिया काढायला लावल्या होत्या मी आणि ते काम तिला जरा किचकट वाटत होतं. त्याच्यामुळे तिची चिडचिड चालली होती की आंटीने मला हे काय काम लावलंय म्हणून. तर ह्याच्यामध्ये टाकलं होतं कांदा, शेंगदाणे, लसूण टाकला होता, हिरवी मिरची, चटणी आणि मीठ टाकून घेतलं होतं. नंतर मिक्सरमध्ये कुटत नव्हतं, त्याच्यामुळे मी हे उकळीतच कुटून घेतलं आणि ह्याला वरतून जिरी मोहरीची फोडणी दिलती आणि मसाले भातासोबत खरंच छान लागत होती खायला ही चटणी. आम्ही पण खूप दिवसांनी चला, माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.